फटक्यात कन्फर्ट करण्याच्या प्रयत्नात जरूर होते. तद्वर चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने सिंग अँड स्मिम पाहायला मिळाला. बाहेरच्या दिशेने वळतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू अक्षय आपण पाहिले तर अचूक टप्प्यावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच ॲरोनची खासियत आहे अंडरम पासून सुरुवात आणि ओव्हरम पर्यंत जबरदस्त फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये. कधी स्लॉग ओव्हर तर कधी पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय. जबरदस्त बॉलिंग. उजव्या हाताने पुन्हा एकदा सज्ज झाला. ऑन साईडला फ्लिकच्या पटक्यात कन्वर्ट करायचं होतं. तद्वर चेंडू मात्र लॉंग स्टॉपला निघून जातोय पाठीमागच्या दिशेने. एकदा वर्जित केले गेले आणि एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होत असताना 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये यस नो वेटचा कॉल व्यवस्थितरित्या जुळला गेलाय आणि धावांची गती एकंदरीत पहिले तर 1 वरती जाऊन पोहोचली गेली. वेगळ्या शैलीत ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचं पेस आधीच बंद केलं गेलं होतं. त्या कारणास्तव चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी होते आणि तिन्ही चेंडूचा विचार केला तर व्हेरिएशन भरपूर होतं. ऑफस्टम्पवर आणि चेंज ऑफ पेस प्रत्येक चेंडूमध्ये पाहायला मिळते ॲरोनच्या माध्यमातून. ॲक्युरेट गोलंदाजी होत असताना अचूक टप्पा. तर 4-5व्या स्टंपवरती ज्यावेळेस तुम्ही चेंडू ठेवताना त्यावेळेस स्विमिंग सिमची यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. वॉट शॉट. 6. जे चेंडू तितका खराब नव्हता मात्र जास्तीत जास्त बाहेरचा चेंडू होता आणि काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. वी फॅक्टर मध्ये फलंदाजी करू शकतो असं दर्शवले आणि असे फटके येतात त्यावेळी फलंदाजी क्षमता समजून येते. जबरदस्त विराट कोहली आणि जर विचार केला तर सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये हा फटका. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तद्वर चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ही लेंथ अँड लाईन भरपूर मायने राखेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर तो चेंडू हाताळला गेला होता आणि फुल ओव्हर लेनचा फोर्स केला गेलेला चेंडूला आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग अपच्या वरनं. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर सचिन पाटील आम्हाला दर्शवतायत की धाव फलकावरती 7 धावा. ऑन साईडला फ्लिकचा फटका. काही जबरदस्त चेंडू मिड विकेट वरनं सीमारेषा पलीकडे. काही 13 धावा आले. 2 षटकार खेचले गेलेत बॅटरच्या माध्यमातून आणि अप्रतिम खेळ राहिला गेलाय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर काश्मीरा संघाच्या नावावरती आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. नक्कीच कारण की आमिरला जवळून बघितलं. यंदाचा हंगाम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सुरुवात सानेगुरुजी संघापासून केली होती या संघाने यंदाचा हंगाम आणि तिथे रनरअप ठरला होता आणि आमिर होता बेस्ट बॅटर. जबरदस्त बॅटिंग धुव्वाधार आणि तीच फलंदाजी पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्ले हटलं गेलं मात्र अजूनही एक पॉवर प्ले बाकी आहे. तो म्हणजे सेकंड पॉवर प्ले. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. स्ट्रगल आपण बघितलं तर सुरुवातीला आसिफचा मात्र आमिर 3 चेंडूमध्ये 12 धावा करतोय. टोटल 13 धावा. पहिली ओव्हर राहिले काश्मीरा बॉईज संघाच्या नावावर. अप्रतिम खेळ साकारला गेला आतापर्यंत. आपण पाहिलं तर 2 षटकार काही जबरदस्त फोर्स केले गेले. ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला त्यावरती वाईडिश लॉंग ऑफ वरनं षटकार आला. तदनंतर आपण पाहिलं तर मिड विकेट वरनं एक षटकार येतोय आणि आमिरने आपली ताकद दाखवली मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 13 धावा फलकावरती आहेत. फ्रांकी गोलंदाजी मार्क वरती येत असताना पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ हाताळण्याचा प्रयत्न होता. जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू हाताळला गेला आणि वाईटचा इशारा करत असताना पंच विशाल नाईक सर. धावांची गती पुढे सरकली गेले. धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 14 धावा 14 रन्स. 14 धावा फलकावरती आहेत. दबावात आहेत गोलंदाज सुद्धा. आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटची आतली कडा घेऊन मात्र निघून जातोय. तत्पर एकच धाव कंप्लीट केली जाईल. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 15 धावा. पहिला चेंडू वाईड हाताळला गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर 1 धाव आले. धावांची गती 15 या आकड्यावरती जाऊन पोचली गेले. इथून सुरुवात चांगली झाली 2 बॅटरच्या माध्यमातून. मात्र आमिरवरती नजर असतील. आमिरने 2 षटकार खेचले 3 चेंडूंमध्ये. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने आणखीन जास्त वळतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले. या षटकात विचार केला तर 2 अवांतर चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत अक्षय. नक्कीच फ्रँकी बाटा एक विकेट टेकर बॉलर आहे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप 2 चेंडू येताना दिसले. यावेळी ऑफ स्टंपवर पिचिंग केला होता इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट करून आणि एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय.
4 धावेंकर. तुमच्या बाहेर हा चेंडू होता आणि ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी दिशेने खेळलं गेलं. 4 धावा, 4 धावे सहित संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकावरती. 20 या आकड्यावरती ऑन साइडला काही जबरदस्त फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये नो चान्स फॉर द फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. 4 धावा, चौकार. शॉटअँपूलचा फटका पाहायला मिळतोय आणि काय टायमिंग जुळून आला. गॅप बघितलं होतं तर मोठं अंतर आहे मिड विकेट आणि मिड ऑन मध्ये आणि जबरदस्त चौकार येतोय. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा येत आहेत आणि 4 धावी सहित संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिले तर सचिन पाटील आम्हाला दर्शवत आहेत 24 या आकड्यावरती 24 रन्स. ऑन साइडला लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि पाहता पाहता 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अचूक क्षेत्ररक्षण झालं असतं तर निश्चित स्वरूपाने फेकी अचूक झाली होती. मात्र धावांची गती पुढे सरकली गेली. धाव फलकावरती 26 धावा. जबरदस्त फलंदाजी, भारदार फलंदाजी करत असताना काही षटकार चौकार आलेत. एकंदरीत आपण पाहिलं तर अमीरच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू निघून जातोय पाठीमागच्या दिशेने. एकदा वर्जित करत असताना एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 27 धावा, 27 रन. चेंडू फेकून झालेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 5 शेवटचा अजूनही चेंडू येणं बाकी आहे. पहिल्या षटकात एकंदरीत 13 धावा होत्या. या षटकात आतापर्यंत आपण पाहिले तर 14 धावा आलेत. शेवटचा चेंडू घेऊन फ्रँकी पुनश्च एकदा सज्ज झालाय. इथे बीमर चेंडू हाताळला गेलाय. नोचा इशारा, देन फ्री हिट आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर निश्चित स्वरूपाने भरपूर मागणं ठरेल, यात काही शंका नाही. धावांची गती पुढे सरकली गेली 28 वरती. नक्कीच खराब चेंडू होता. हाईट जास्त वरून जाते. कुठेतरी ब्रेक करायचं होतं, फ्लाईट द्यायची होती चेंडूला आणि हातातून चेंडू निसटला. इनसाइड एज पुन्हा एकदा फ्री हिट वर मात्र तेवढा मोठा फटका येत नाही. निर्धाव चेंडू 2 ओव्हर मध्ये योग्य त्या रीतीने धावसंख्या आल्यात. जवळजवळ विचार केला तर इथे 28 धावसंख्या झाल्या. म्हणजे दिनेशजी 14चा रन रेट मेंटेन केलाय 2 ओव्हर मध्ये. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग झालंय. नक्कीच काही जबरदस्त खेळ साकारला गेला. एकंदरीत 14ची सरासरी एक योग्य सरासरी आहे. जर 14च्या सरासरीने धावफलक खेळलं गेलं तर 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपाने काश्मीरा बॉईज संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. विकेट फॅक्टर भरपूर महत्वाची भूमिका असणार आहे वसई कोलीवाडा संघाच्या माध्यमातून. इथून डब्ल्यू शोधावा लागेल. हा नक्कीच, कारण की अद्याप विकेट सापडला नाहीये. म्हणूनच आता 12 चेंडू मध्ये 28 धावा आल्यात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये गेले पाणी. ऐकूया डीजीच्या माध्यमातून सुमधुर गाणी. संगीत देखील वाजवलं जाते. म्हणजेच एकविरा चषक आपण बघतोय आणि 12 चेंडूमध्ये 28 धावा आल्या. तर इतकं उन्हाचं सत्र आहे तरी सुद्धा क्रिकेट मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. अनेक मोठ्या स्पर्धा अजूनही बाकी आहेत आणि काय स्पर्धा पाहायला मिळतात. खेळाडूंमध्ये उत्साह देखील पाहायला मिळतो आणि तसंच क्रिकेट देखील पाहायला मिळतोय. नक्कीच होप्स वाढले गेलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने खेळला मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि भरपूर मोठमोठ्या स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिले. जुचेंद्रमध्ये 5 लाखाची स्पर्धा आपण पाहिली. तदनंतर 6 लाखाची स्पर्धा आपण पाहिली. उमेरमानच्या मैदानावरती ऑल इंडिया ओपन क्रिकेटचे सामने आपण पाहिलेत. मोठमोठ्या स्पर्धा अजूनही येणं बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. ॲरॉन येतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 घेऊन येत असताना ऑन साइडला काही जबरदस्त प्रॉपर टायमिंग सहित चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरिता षटकार.
बॅटने काही जबरदस्त फटका पाहायला मिळाला आहे. 8 चेंडूंमध्ये 29 धावांवरती वैयक्तिक खेळी साकारत असताना आपण पाहिलं तर अमीर मैदानाच्या आतमध्ये आणि एकंदरीत काश्मीरा बॉईज संघ जाऊन पोचला गेलाय 34-34 या आकड्यावरती. बिनबाद 34, एक चांगली सुरुवात दोन बॅटरच्या माध्यमातून. चला चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग होते आणि काय अफलातून अमीर नावाप्रमाणे काम होतंय. अमीरही दाखवतोय बॅटिंग करताना आणि त्याच्या बॅट मधून आल्या 3 षटकार 2 चौकार आणि प्रमुख जर विचार केला तर एकही चेंडू असा दिसला नाही की मिस टायमिंग आहे. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने प्रॉपरली पॉवर दिसली आणि जबरदस्त फटकेबाजी अमीरच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ आतापर्यंत अमीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अचूक चेंडूवरती प्रहार करताना आपण पाहतोय. चांगल्या चेंडूंना त्याने सन्मान दिलाय, खराब चेंडूंना सीमारेषा पलीकडे पाठवलंय. आतापर्यंत हे क्रिकेटचं तंत्र जपत असताना अमीर सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जमिनी लगत निघून जातोय. एकदा वर्जित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना 2 फलंदाज. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 35 या आकड्यावरती 35 वरती जाऊन पोहोचला गेलाय काश्मीरा बॉईज संघ. जबरदस्त बॅटिंग 35 धावा पार्टनरशिप बिल्ड केले आणि या 35 धावा आहेत त्या अवघ्या 14 चेंडू मध्ये आल्या. तर अप्रतिम बॅटिंग दोन्ही एंड कडून होते. एका साईडला आसिफला बघतोय धावा येत नाही तर सिंगल काढून अमीरवरला स्ट्राईकला आणलं जाते. आखूट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे चुकी घडते. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. इथे झेल पकडायला हवा होता. एखादी विकेट प्राप्त झाल्यास ती दबावात आणण्याचा प्रयत्न करायला हवा होता. मात्र शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती एकने पुढे सरकली गेले आणि धाव फलकावरती 36 धावा 36 रन्स. गोलंदाज सज्ज झालाय पुनश्च एकदा येत असताना. मोठा फटका खेळायचा होता, मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात होते. जमिनीलगत चेंडू निघून जातोय. एकदा वर्जित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. इथे हा ना करता करता दुसऱ्या धावे करता विकेट सॅक्रिफाईस करावं लागतंय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. रनआउटच्या माध्यमातून बसणारा पहिला धक्का गॉन. डीजे रनआउटच्या माध्यमातून चौथ्या चेंडूवरती मात्र पहिला विकेट 3ऱ्या ओव्हर मधल्या आणि 37 धावा. अगोदर कॅच सुटला होता मात्र आमिर स्ट्राईक एंडला येतोय आणि पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस पाहायला मिळतोय. पहिला विकेट गेलाय आणि 37 धावा. न्यू बॅटरी अमय एक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याच्याकडे देखील क्षमता भरपूर आहे. अमय नॉन स्ट्राईक एंडला असेल मात्र ॲरॉन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. अमीरची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर होता चेंडू मात्र दिशा देण्याचं काम केले. लॉंग लेग रिझन बाहेर, चेंडू मात्र फरार. चेंडू सीमारेषी पार. आई एकविरा चषक चौकार 4 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. लॉंग लेगच्या दरम्यान चेंडू निघून जातोय. उसळत्या चेंडूवरती केलेला प्रहार आणि धावा मिळतील 4. इथे आपण पाहिलेत. पंचांची कुठल्याही पद्धतीने वाद घालू नका. पंच सक्षम आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरीच्या माध्यमातून षटक क्रमांक आपण पाहिलं तर एकंदरीत 3रं समाप्त झालंय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस योग्य ती धावसंख्या आपण पाहतोय. 42 धावा, 14ची सरासरी जी पहिल्या षटकात हवी होती, दुसऱ्या षटकात होती आणि आता 3ऱ्या षटकात सुद्धा अक्षय साठम आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच जबरदस्त बॅटिंग करताना दिसतात आणि तीच सरासरी मेंटेन केलंय. 42 धावा, 1 विकेट जरूर गेलाय मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःला ठेवलंय ती म्हणजे अमीरने. आणि येणारे आता 12 चेंडू काय दर्शवितील ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेने. एकत्र पाहत राहा एकविरा चषक 2023.
पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असणार आहे पातवाडी मडचा संघ आपण पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला संघ असेल प्रिन्स 11 कासर बडवली. या दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण एक इनिंग समाप्ती अखेरीस टॉस करणार आहोत. ऑन साईडला पहिला चेंडू निघून जातोय, एकदा वर्जित केलंय आणि एकेरीच्या माध्यमातून एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलक पुढे सरकले गेले. गोलंदाजी मार्क वरती ऑस्डन आलाय. ऑस्डन मानकर स्वतः संघ नायक आहेत. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना चौथं षटक महत्वाचं असेल, कारण या षटकात जर मोठे फटके आले तर निश्चित स्वरूपाने एक मोठं बिग टोटल आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. एखादी विकेट अमीरची प्राप्त केली तर निश्चित स्वरूपाने आपण रोखलं जाईल, यात काही शंका नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 2 चेंडू अप्रतिम आतापर्यंत ऑस्डन मानकरने हाताळले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. अकूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला काही जबरदस्त पॉवर जनरेट केली, चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार 6. गावाचा ठाणे जिल्ह्याने हायलय असलं तरी काय झालं, मात्र बॅटर आहे अमय आणि जबरदस्त बॅटिंग होते. चेंडूला ओळखलं होतं आणि स्पिनर ज्यावेळी येतो त्यावेळी तो लेग ब्रेक आहे का ऑफ ब्रेक आहे हे ओळखणं फार महत्वाचं होतं. षटकार यावेळेस समोरच्या दिशेने प्रहार करण्याच्या प्रयत्नात होते, चेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र जजमेंट चुकलं गेलंय आणि धावांची गती पुढे सरकली जाईल, यात काही शंका नाही. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 51 धावा, 51 रन्स व्यवस्थितरित्या. मात्र जेलखाली येणं गरजेची गोष्ट होती. इथे अंदाज चुकला गेला, अंदाज व्यवस्थित वर्तवला गेला नव्हता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्या कारणास्तव या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. मोठा फटका खेळायचा होता, पुनश्च एकदा चेंडू आणि फळीचा काही समन्वय झाला नाही, चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती एकंदरीत या षटकात आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केलेत. आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू असणार आहे ऑस्डन मानकर या गोलंदाजाच्या षटकातील. यावेळेस समोरच्या दिशेने काही जबरदस्त हल्ला बॉल केला गेलाय, अमयच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक बुलंदी पॉवरफुल फटका, 6 धावा. षटकार अप्रतिम फटका होता आणि स्टँड अँड डिलिव्हर हा फटका पाहायला मिळतोय. हाय अँड हँडसम गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय आणि 57 धावा फलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि 3 धावेची पॅनल्टी देखील आहे, ते म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या वसई कोलिवाडा संघाला, कारण की एका पॅटर्नमध्ये नाही आहे आणि म्हणूनच 3 धावेची पॅनल्टी लागली आहे. 4 ओव्हरमध्ये 57 धावा. पहिली मॅच 66 धावा चेस झाल्या, दुसरी मॅच 51 धावा चेस झाल्या नाही आणि इथे 4 ओव्हरमध्ये 57 धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अचूक चेंडूवरती प्रहार करताना हे बॅटर्स आपण पाहतोय. अमयच्या बॅटमधून आतापर्यंत एकंदरीत आपण पाहिलं तर 2 षटकार आलेत आणि दुसऱ्या बाजूला अमीरने काही जबरदस्त ताबडतोड फलंदाजी करत असताना 3 षटकार एकंदरीत आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत ठोकले गेलेत. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येत असताना हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय प्रितेश येत असताना. हे अंतिम षटक किती धावांचं असेल हे पाहणं गरजेची गोष्ट. इथून विकेट प्राप्त करावे लागतील, मात्र समोरच्या दिशेने काही जबरदस्त टक्कन आवाज आलाय, चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार फलकावरती 6 धावेने धावफलक पुढे आले. 63 धावा, 63. काय बॅटिंग होते. आता वाचायचं तर कोणापासून वाचायचं, कारण की आमिर देखील बरसलाय आणि अम्माई देखील. दोघांकडून धुव्वाधार षटकारांची आतिषबाजी. जबरदस्त बॅटिंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये
43 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अमीर 14 चेंडूमध्ये 43 धावा त्याच्या नावावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला विथ द टर्न चेंडूला फेकून दिलंय. वाईट इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ऍक्शन रिप्ले बघितला की काय आणि त्या प्रकारचा फटका होता. काय टायमिंग आहे, काय बॅटिंग आहे आणि काय पॉवर आहे या फलंदाजाकडे. जबरदस्त बॅटिंग होताना दिसते. अमीर नाम तो सुनाई होगा आणि काम देखील बघितलं त्याचं. आता मैदानाच्या आतमध्ये 2 लगातार षटकार आलेत. 49 वरती खेळतोय. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ बॅटने येत असताना एकदा वर्जित केले आणि पाहता पाहता चेंडू फुटबॉल स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा आणि 4 धावी सहित 50 धावा वैयक्तिक अमीरच्या पूर्ण झालेत. फॅब्युलस इनिंग. जबरदस्त अमीर बॅट दाखवायचे. जबरदस्त बॅटिंग अमीर करतात जोरदार टाळ्या. वॉट बॅटिंग, वॉट नॉक. अफलातून पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेच्या माध्यमातून. दुखापतग्रस्त आहे मात्र संघाकरता जबरदस्त बॅटिंग. 16 बॉल 53 धावा स्क्रीनवर बघू शकता TCPच्या. तुझे चंदनी गोपाल किला खांदा मानाचा गोलावीला. धन्यवाद. धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 73 धावा 73 रन्स आणि वैयक्तिक एकंदरीत आपण पाहिलं तर अमीरच्या बॅटमधून धावा कुठल्या गेल्यात त्या 53 धावा. अक्षय साठम एकंदरीत आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये आपण 5 पाहिला. 5 विकेट मान बाद करण्याचा मान मिळवला गेला दांडी संघाच्या माध्यमातून कुणालने आणि पहिली हाफ सेंचुरी लगावण्याचा मान आपण अमीरच्या नावावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण अजून भरपूर सामने येणं बाकी आहे. कारण हे मैदान उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक वातावरण असणारं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठमोठे षटकार लांबच लांब पल्ल्याचे षटकार आज संपूर्ण दिवसात आपण पाहतोय. आणि खास करून मी एक वैशिष्ट्य मानेल की ज्या पद्धतीने अमीरने फलंदाजी केले, ज्या मेरिटवरती फलंदाजी केले, ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दरम्यान चौकार षटकार मारलेत. आखूड टप्प्याच्या चेंडूला सुद्धा अप्रतिमरित्या खेळ साकारत असताना आणि ही भागीदारी एकंदरीत पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 36 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त स्क्रीनवर बघू शकता TCPच्या आणि 11 बॉल मध्ये 36 धावांची पार्टनरशिप मोस्ट इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. पहिल्या विकेट देखील पार्टनरशिप चांगली बिल्ड केली होती पहिल्या विकेटसाठी आणि सेकंड विकेटसाठी देखील अप्रतिम पार्टनरशिप. आणि काय फलंदाजी होते. 16 चेंडूमध्ये 53 धावा. अफलातून बॅटिंग. थोडा रनिंग बिटवीन द विकेट करत असताना थोडा अँकल म्हणजेच इंजरी ग्रस्त झालाय. मात्र ती इंजरी जास्त नसावी अमीर, कारण की संघाला भरपूर महत्वाचा खेळाडू आहेत. आणि पहिली हाफ सेंचुरी. आज 5 विकेट देखील एका ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये बघितल्या आहेत स्पेलमध्ये आणि हाफ सेंचुरी देखील. अनेक कारणामे या स्पर्धेमध्ये होतील यात काही शंका नाही, कारण की ही स्पर्धा त्याकरताच ओळखली जाते. आई एकविरा चषक 2023 टेनिस क्रिकेटचा थरार. आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. वसई कोलिवाडा संघ देखील या संघाला हलक्यात घेता कामा नये, कारण की एकदा त्या संघाची देखील बॅटिंग लागली तर कोणत्याही संघाला पराभव करू शकतो, जे आपण बघितलं होतं टिवरीच्या मैदानावर या संघाला. नक्कीच नक्कीच काही जबरदस्त खेळ साकारला गेलाय आतापर्यंत आपण पाहिलं तर. खरं 3 चेंडूंवरती अल्ले चढवले, 2 चौकार 1 षटकार ठोकलाय प्रितेशच्या या षटकात. यावेळेस आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडूचं पिचिंग पाहायला मिळतंय. वाईटचा इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. खरं दबावात आहेत, कारण 2 चेंडूंमध्ये एकंदरीत पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार एकंदरीत 16 धावा खर्च करत असताना दबाव वाढला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याच्या प्रयत्नात होते आणि दुखापतग्रस्त झाल्या कारणास्तव एकदा वर्जित करत असताना अमीरच्या बॅटमधून
धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 75 वरती जाऊन पोहोचले गेले. सर्वोत्तम धावसंख्या उच्चांक गाठला गेला आजच्या दिवसातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज, फुलटॉस चेंडू ऑन साइडला, काही जबरदस्त टायमिंग साध्य केले गेले. चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन 6 धावा. षटकार. आणि 6 धावा येत आहे. टोटल धाव संख्या पूर्ण झाली आहे ती म्हणजेच 81 धावा. ऑन साइडला फोर्स केले चेंडूला आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. एकदा वर्जित केले. एकेरीच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकलं गेलंय. एकंदरीत 5 षटकांमध्ये धावफलकावरती 82 धावा लावल्या गेल्या आहेत आणि विजयाकरिता 83 धावांचं 82 धावा फलकावरती लावल्या गेल्या आहेत आणि आणखीन 3 धावा पॅनलाईजच्या ऍड केल्या जातील आणि एकंदरीत सचिन पाटील आम्हाला दर्शवतील किती धावांचं लक्ष असणार आहे. तर 86 धावांचं लक्ष असेल. 85 धावा फलकावरती आहेत. 82 धावा फलकावरती लावल्या, 3 धावा पॅनलाईजच्या आणि तदनंतर आपण पाहिले तर 86 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. पतवडी मठचा संघनायक आणि तदनंतर आपण पाहिलं तर कासर वडवली, प्रिन्स 11 कासर वडवली या 2 संघादरम्यान टॉस होणार आहे आणि तिथे आमचे साथी समालोचक मित्र अक्षय साटम उपस्थित असतील. थँक्यू दिनेश जिगिनी. पतवाडी मठ संघाचा संघनायक येऊ द्या. आणि एका साईडला प्रिन्स 11 कासर वडवली बेस्ट वर्सेस बेस्ट आणि टॉसची प्रतिक्रिया केली जाईल. पूर्ण आमचे प्रमुख अतिथी आहेत अर्शल महाराज. नक्कीच महाराज आहेत आणि एक क्रिकेट प्रेमी आहेत आणि प्रत्येक वेळीच त्यांची भेटघाट होत असते. आता या स्पर्धेच्या माध्यमातून टॉस कॉइन स्पिन केला जाईल. कॉइन तुम्ही बघू शकता. जीवदानी स्पोर्ट आणि एका साईडला एकविरा स्पोर्ट. मठचा संघ आलाय. प्रिन्स 11 कासर वडवली. कॅप्टन पाठवा प्लीज. कॅप्टन कोण असेल प्रिन्स 11 कासर वडवली? आईब शेख, लखन जाधव की प्रसाद तांडेल? कासर वडवली संघनायक पाठवा प्लीज. आमचे प्रमुख अतिथी आल्यात. मठचा संघ आलायत आणि कासर वडवलीचा संघ या ठिकाणी लवकर या. संघनायक झाकूनच होता. टॉस पहिला तुम्हाला दाखवतो आम्ही. एका साईडला आहे एकविरा स्पोर्ट आणि एका साईडला जीवदानी स्पोर्ट. अशा प्रकारचा कॉइन आहे. महाराज यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल. एकविरा स्पोर्ट कॉल आलाय आणि जीवदानी स्पोर्ट आलाय. टॉस जिंकलाय मठचा संघ. महाराजांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये जाऊन असताना पण व्हायचा आहे. टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करायचे. 5 ओव्हरचा गेम आहेत आणि 5 ओव्हरमध्ये काय फलंदाजीमध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 60-70. बाकीचे संघ आम्ही बघतोय टॉस जिंकतायत, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. मठचा संघ टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय. नेमकं कारण काय असेल? नक्कीच माईक पासून लांब आहे त्यांचे कंडदार. मात्र टॉस जिंकला असता कासर वडील ते काय डिसिजन असं? फिल्डिंग. मनाप्रमाणे आलाय. योग्य ती प्लेइंग 11 आहे का प्रिन्स 11 कासर वडवलीचे? हो नक्की. आईब शेख आहे प्लेइंग 11. हो. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मठ संघ टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉम बॉक्स तिथे सज्ज आहे दिनेश जिकिनी. ओ टू यू. धन्यवाद अक्षय साटम.
खास करून आम्ही विनंती करतोय काश्मीरा बॉईज संघाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रितेश आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फ्रँकी. हे 2 बॅटर आहेत. विजयाकरिता 85 धावांचं 86 धावांचं लक्ष असणार आहे. आणि अप्रतिम सामना. विजयजी पाटील आमच्या समवेत जॉईन झालेत दुपारच्या सत्रामध्ये. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद दीपेश जी। 86 रनों का लक्ष्य यहाँ पर दिया गया है और 86 रनों का लक्ष्य किस तरह यहाँ पर पीछा करेंगे ये भी देखने वाली बात होगी। यहाँ पर वैसे कोलीवाड़ा की टीम और पहले 2 ओवर बहुत ही महत्वपूर्ण हो गए। पहले 2 ओवर में यदि 25 या 30 रन बन जाते हैं तो मैच में बने रहेंगे, ये देखने वाली बात होगी। नक्कीच नक्कीच काही खूप भलं मोठं आव्हान आहे 85-86 धावांचं. आणि ते 86 धावांचा पाठलाग करायचा असेल तर छोटं छोटं टोटल तुम्हाला माइंडमध्ये ठेवणं गरजेची गोष्ट असेल. कारण 2 षटकात जर तुम्ही 25 ते 30 धावा जर जमवल्या तर निश्चित स्वरूपाने या सामन्यामध्ये तुमचा वर्चस्व दबदबा कायम राहताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण जी रणनीती आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिली, प्रत्येक षटकात 14-14 धावांचा जो छोटा छोटा टप्पा होता तो आपण पाहिला. मात्र शेवटच्या षटकात हल्ला बोल केला गेला ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर. आणि त्या शेवटच्या षटकात एकंदरीत 3 षटकार 1 चौकार आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 24 धावा त्या षटकात आलेत. आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं तर मोठी धावसंख्या उभारले गेले मैदानाच्या आतमध्ये. निश्चित यहाँ पर इस रनों का पीछा भी हो सकता है, लेकिन यहाँ पर आपको पॉजिटिव क्रिकेट खेलना पड़ेगा। देखिए गेंदबाजी के लिए हमें आते हुए और पहली ओवर की पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी। यहाँ पर फिर से एक बार खेलने का प्रयास किया, मिड विकेट रीजन में गेंद जब तक जाए एक सिंगल पूरा करते हुए, सिंगल पे ही काम यहाँ पर बनेगा। 1 रन से यहाँ पर खाता खोलते हुए प्रितेश और फ्रैंकी 2 बल्लेबाज है। जैसे कि कहा है यहाँ पर दिनेश जी की आने वाली ये जो पहले 2 ओवर है, इस ओवर में कम से कम 30 रन बन जाते हैं, 25 तो 30 रन तो यहाँ पर बने रहेंगे वैसे कोलीवाड़ा की टीम, ये दिखने वाली बात होगी। नक्कीच नक्कीच मोठे प्रहार करण्याच्या प्रयत्नात जरूर आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलंय आणि इथून धाबांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात फ्रँकी सारखा बॅटर पाहायला मिळेल ऑन साइडला. जसा बॅट मधून चेंडू निघालाय सीमारेषे पलीकडे, षटकार 6 धावा. उसके बाद कमबैक करते हैं क्या गेंदबाज? ओ इस बार फिर से एक बार लगातार उसी दिशा में खेला है, गेंद जाती हुई सीधा 6 रनों के लिए आता हुआ बिग छक्का। कम ऑन डीजे। जबरदस्त फलंदाजी, बहारदार खेळ. एक षटकार आपण पाहिला तर मिड विकेटला, दुसरा षटकार आपण पाहिला तर काऊ कॉर्नरला येतोय. आणि फ्रँकी बाट्या काही जबरदस्त फलंदाजी करत असताना, अप्रतिम खेळ साकारत असताना फुलोर लेनचा चेंडू होता. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, तदनंतर फुलोर लेनच्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय. षटकार. क्षमता बहुत है इस खिलाड़ी में और क्षमता के अनुसार आपको यहाँ पर खेल दिखाना पड़ेगा। अगली गेंद फिर से एक बार, इस बार ब्लॉक गलती खोद के निकाला है, खिलाड़ी काफी दूर है, देखना होगा, संघर्ष करना होगा, नहीं खिलाड़ी पहुंच पाएंगे। लेकिन 2 रन यहाँ पर जुड़ते हुए, हर रन बहुत ही महत्वपूर्ण हुए। सिंगल की तरफ हम जाएंगे, यहाँ पर डबल आया है, यहाँ पर दबाव बढ़ता हुआ गेंदबाज के ऊपर, दबाव बढ़ता हुआ खिलाड़ियों के ऊपर, लेकिन दबाव हटता हुआ बल्लेबाज के ऊपर। नक्कीच नक्कीच काही जबरदस्त खेळ साकारत असताना दबावात आणले गेले. आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकांना 2 षटकार जे खेचलेत, लांबच लांब पल्ल्याचे षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि योग्य त्या वेळी ते षटकार खेचले गेलेत. जो आक्रमण करायला हवं, जी सुरुवात करायला हवी, कारण हम भी किसी से कम नाही असं दर्शवत असताना आपण पाहिलं तर ऑन साइडला चेंडू हवेत आहे. मात्र पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल का? मात्र इथे चुकी घडते, चुकीला माफी नाही. 1 टप्पा सहित चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय 4 धावांकरिता.
देखिए 5 गेंदों का खेल हुआ है। रन संख्या हम देखते हैं इस बार रन संख्या बनी है लगभग कितना 19 रन। मतलब जिस तरह की मैंने कहा था दिनेश जी कि यदि 2 ओवर में 30 रन बनते हैं और उस दिशा में जा रही है जरूर बल्लेबाजी करने वाली टीम। नक्कीच काही जबरदस्त खेळ साकारत असताना जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून दिली। ऑन साइडला उचलत्या चेंडूवरती यावेळेस प्रहार केला गेलाय आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। षटकार, पहिल्या षटकात एकंदरीत पाहिले तर 25 धावा काय सुरुवात झाली। मैदानाच्या आतमध्ये जी टोटल आहे 86 धावांची ती योग्य त्या दिशेने पाठलाग होत असताना आता 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये 61 धावांची आवश्यकता। विजयजी, ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से। इस बार बल्लेबाज देते हुए एक तेरी है तो एक मेरी है। इस क्रिकेट में अब बहुत कुछ आना बाकी है। ये क्रिकेट इसीलिए कहता है कि किधर इधर उधर वाला क्रिकेट नहीं है, दिन रात सुबह शाम वाला क्रिकेट नहीं है, ये धूप वाला क्रिकेट है। ये जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होने वाली है। एक ओवर का खेल यहाँ पर लगभग पूरा हो चुका है। एक ओवर के बाद रन संख्या बनी है यहाँ पर लगभग 25 रन। देखो यहाँ पर चर्चा जरूर होती हुई क्योंकि अगला ओवर कौन डालेगा ये भी एक दबाव वाली बात होगी यहाँ पर दिनेश जी। नक्कीच नक्कीच संघर्षाशिवाय क्रिकेटचा खेळ नाही ज्या पद्धतीने आपण पाहतोय आणि संघर्ष जारी केलाय। पहिल्या षटकात दबावात आणलं गेलंय। एकंदरीत आपण पाहिलं तर 25 धावा कुठल्या गेल्यात फ्रँकीच्या माध्यमातून आणि जो झेल सुटलाय आणि आता तो झेल सुटलाय तो महागडात ठरला जातोय की काय, कारण झेल सुटल्यानंतर एकंदरीत पहिले तर 10 धावा आलेत। विजयजी, हाँ निश्चित फील्डिंग करने वाली टीम के लिए इतना ही कहना चाहूंगा, जो खो गया उसको सोचा नहीं करते, जो मिला है उसको खोया नहीं करते। हासिल उन्हीं को मिलती है कामयाबी जो वक्त और हालात पर रोया नहीं करते। दूसरे ओवर के लिए यहाँ पर आमंत्रित किया है गेंदबाज, देखना पड़ेगा अब नए गेंदबाज कौन आते हुए। पहले ओवर का खेल पूरा हुआ है, 25 रन यहाँ पर जुड़ते हुए लक्ष्य काफी बड़ा है 86 रनों का यहाँ पर पीछा करते हुए। तर बल्लू येतोय गोलंदाजी मार्क वरती। पहिल्या षटकात 25 धावा, योग्य ती सरासरी, योग्य ती वाटचाल। मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त कश्मकत जारी झालंय। चेंडू आणि फलितला मी मगाशी उल्लेख केला की द्वंद्व आहे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर। ज्या पद्धतीने फलंदाजी आमिरने केले त्याच पद्धतीने फलंदाजी करत असताना आक्रमक रूप धारण केलंय एकंदरीत फ्रँकी बॅटाने। ज्या पद्धतीने सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये यावेळेस ऑन साइडला प्रितेशचा फटका फसला गेलाय। क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर झेल काढी येत असताना आणि आणखीन एक झेल सुटला गेलाय। कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच। झेल सोडल्यानंतर त्याचे परिणाम सोसावे लागतात, मोठमोठे धावफलक उभारले जात आहेत आणि इथे झेल पकडणं गरजेची गोष्ट होती, कारण दबावात आणण्याकरता झेल भरपूर महत्वाचा असतो। इसमें कोई दोहरा नहीं है क्योंकि बहुत बार ये कारनामा हुआ है। रोहित शर्मा का कैच छूटा था और उन्होंने कारनामा किया था। वर्ल्ड कप में हम देखिए तो स्टीवा का कैच छूटा था तो वहां पर भी बहुत बड़ा करिश्मा हो चुका था। तो ये बहुत बार होते रहता है। यहाँ पर कैचेस विन द मैचेस कहा जाता है। अगली गेंद, ओ इस बार देखिए अच्छी गेंद थी, फिर से एक बार परिवर्तन करते हुए अपने पास जो भी है उसको देना चाहिए। यहाँ पर ज्यादा से ज्यादा स्ट्राइक जो है फ्रैंकी के पास आएगी, तो फ्रैंकी के पास अब चारा नहीं है, वो स्ट्राइक पर जाना चाहते हैं, लेकिन अब अच्छी गेंद। चूक टप्प्यावरती हा चेंडू होता आणि या पद्धतीचे चेंडू जास्तीत जास्त काश्मीरा बॉईज संघाला हाताळावे लागतील, कारण निर्धाव चेंडू दबाव वाढवतील यात काही शंका नाही। वसई कोळीवाडा संघावरती ऑन साइडला काही जबरदस्त स्वीपचा फटका पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकदा वर्जित केले, एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होत असताना यू वेटचा कॉल दिला गेलाय। स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा अट्टाहास पाहायला मिळतोय फ्रँकीचा। एकंदरीत पाहिलं तर 28 धावा 28। म्हणून ओळखलं जाते यावर क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये का टप्पा असणं फार जरूरी है, त्याशिवाय तो पिक्चर आणि हे क्रिकेट पूर्ण होऊ शकत नहीं है। अच्छी गेंदबाजी आपको करनी पड़ेगी और आपके पास क्षमता है, काबिलियत है, और काबिलियत के साथ आप बुद्धिमानी के साथ भी गेंदबाजी कर सकते हो। ज्यादा से ज्यादा गेंदें ऑफ स्टंप के बाहर रखनी है। ये सही दिशा के साथ गेंदबाजी करोगे, मैरिट के हिसाब से गेंदबाजी करोगे तो तकलीफ बल्लेबाज को होगी। अगली गेंद, इस बार खेलने का प्रयास, फिर से एक बार सिंगल की तरफ जाएंगे, दूसरे की तरफ दौड़ेंगे कि नहीं, ये भी देखने वाली बात होगी। एक ही रन। या षटकात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल बल्लूचं। अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना 4 चेंडू हाताळले, 4 धाबा त्याने खर्च केलेत आणि खऱ्या अर्थाने धावांवरती रोख लावले। जी धावगती होती 25 ची ती धावगती आता एकंदरीत आपण पाहिलं तर 4 धावेसहित 29 वरती जाऊन पोहोचले गेले। उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। प्रितेश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं। ऑन साइडला चेंडूला ड्राइव्ह केलं गेलंय, चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रात येतोय, एकदा वर्जित केलं गेलंय। पहा काय जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा काय असतो, सातत्य काय असतं ते बल्लूने दाखवले आतापर्यंत। 30 रन अब तक बने हैं और जिस तरह से अनुमान हमने लगाए थे दिनेश जी की 30 रन बनने चाहिए वो बन चुके हैं। आने वाली एक गेंद बहुत ही महत्वपूर्ण होगी, ये आखिरी गेंद होगी पावर प्ले की। इसके बाद ओहो यहाँ पर परिवर्तन, देखो
नजाकत भरी गेंदबाजी यहाँ पर जरूर की थी, सिंगल यहाँ पर मिलती हुई, सिंगल के साथ रन से क्या 31 रन, 2 ओवर का खेल पूरा हुआ है। डीजे की तरफ जाएंगे, धुन को लेंगे, यू गए और यू आए। जबरदस्त षटकार पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅट मधून. धावांची गती एकंदरीत आपण पाहिलं तर धाव फलकावरती 37 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत, कारण स्लॉट मध्ये चेंडू दिला होता. स्लॉट मधला चेंडू जर असेल तर निश्चित स्वरूपाने तुटून पडला जाईल. बॅटर आपण पाहिलं तर फ्रँकी, आणि फ्रँकी मध्ये ती क्षमता आहे इथून धावांचा पाठलाग करण्याची. अचूक टप्पा, यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणलं गेलं, व्हेरिएशन दाखवलं आणि चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. निश्चित, क्योंकि आप देखिए जिस तरह का परिवर्तन किया है, एक छक्का आने के बाद अपने आप को परिवर्तन करना जरूरी है। परिवर्तन संसार का नियम है, उसे आप करना चाहिए। यही यहाँ पर देखने को मिलता हुआ गेंदबाजी। अब देखिए दबाव दोनों तरफ बराबर की है, आग दोनों तरफ बराबर लगी है, एक तेरी तो एक मेरी है। क्रिकेट की यही तो परिणति है। अगली गेंद बैकफुट फ्रंट फुट पे गए, फिर से एक बार सिंगल की तरफ जाएंगे, सिंगल ही मिलेगा। यहाँ पर देखिए ज्यादा से ज्यादा स्ट्राइक हम देखेंगे तो फ्रैंकी की तरफ जाना चाहिए। ओहो, यहाँ पर क्या हो सकता है, खतरा बन सकता है क्या? दोनों ट्रेनें एक ही ट्रैक पर जाने की संभावना थी, लेकिन सिग्नल ग्रीन है, इसलिए बाल बाल बचे फ्रैंकी। नक्कीच नक्कीच काय जबरदस्त आपण पाहिलं तर फेकी होती अचूकतेने, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न फ्रँकीचा आपल्याला पाहायला मिळतोय। कारण फ्रँकीच्या बॅटमधून एकंदरीत आपण पाहिलं तर 4 षटकार त्याने खेचलेत, 4 षटकार खेचलेत, एक चौकार त्याने खेचलाय आणि जवळपास 9 चेंडूमध्ये 33 धावांवरती तो खेळतोय वैयक्तिक एकंदरीत पाहिलं तर। इस बार देखिए गेंद हवा में, खिलाड़ी मौजूद है या इस बार गॉन, इस बार आउट, लेकिन कोई फर्क नहीं पड़ता है। अभी भी फ्रैंकी मैदान में है और फ्रैंकी जब तक मैदान में है टाइगर जिंदा है। टाइगर जिंदा है, कभी भी कमबैक कर सकता है। ये क्षमता है, ये क्वालिटी है, ये आत्मविश्वास है इस बल्लेबाज का। चलो डीजे की तरफ जाते हैं, एक धुन को लेते हैं और फिर एक बार कॉम्बॉक्स में जुड़ते हैं। हमारे साथ जुड़े हैं दिनेश जिकीनी और अक्षय साटम जी। सफलता प्राप्त केले गेले। मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का दिला गेलाय। नवीन बॅटर जॅक्सन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर सचिन पाटील आम्हाला दर्शवतायत की 38 धावा आहेत, अजून 50 धावांची आवश्यकता आहे।
48 समस्व 48 धावांची आवश्यकता आहे. गोविंदचं कौतुक करावं लागेल, एक षटकार जरूर आलाय, मात्र अचूक टप्प्यावरती मारा करत असताना यॉर्कर लेनचा हा चेंडू हाताळला गेला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या षटकामध्ये 13 चेंडू, एकंदरीत पाहिलं तर 48 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज सज्ज झालाय गोविंद. पुनश्च एकदा यावेळेस मात्र काही जबरदस्त प्रहार केला गेलाय, चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. जबरदस्त षटकार आलाय आणि षटकारासहित संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर 44 वरती जाऊन पोहोचली गेली. आता चेंडू आहेत 12 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. विजय पाटील सर. 12 गेंदे और 42 रनों की जरूरत. दिल्ली काफी दूर है. दिल्ली जाना है तो पहले आपको गुजरात, उसके बाद देखेंगे तो राजस्थान तक जाना पड़ेगा, उसके बाद दिल्ली तक पहुंचोगे. अब आप गुजरात तक पहुंचे हो, उसके बाद राजस्थान और उसके बाद राजधानी पकड़ो, अगस्त क्रांति पकड़ो, लेकिन पकड़ना तो कुछ तो पड़ेगा. यहाँ पर अभी भी मैच ऑन है. 12 गेंदों का खेल बाकी है और मैच में सब कुछ आना बाकी है. इसीलिए कहते हैं सुबह की चाय और बड़े लोगों की राय बीच बीच में लिया करो, तभी जाके आप अच्छा क्रिकेट खेल सकते हो. जबरदस्त प्रतिम आपण पाहतोय. निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारला गेलाय. 12 चेंडू 42चं समीकरण आहे आणि 12 चेंडूमध्ये 42 धावा बनवण्याकरिता तुम्हाला धमाका करावा लागेल, मोठे फटके आणावे लागतील आणि त्याकरता मात्र फलंदाजी बहारदार करावी लागेल. फ्रँकी स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजी मार्क वरती बल्लू सज्ज झालाय. ऑन साईडला चेंडूला खेळलं गेलं, एकदा वर्जित केले. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न होईल का? मात्र 2 पायाच्या मधून चुकी घडले आणि चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावा. चौकार, नशिबाचा चौकार येत असताना डीजे इसीलिए कहते हैं इलाका किसी को हो धमाका मेरा ही होगा. इस तरह की बल्लेबाजी फ्रैंकी अब करते हुए और उस तरह की करनी पड़ेगी क्योंकि आपके पास अब कोई चारा नहीं है. यहाँ पर हर गेंद को सीमा रेखा के बाहर भेजना पड़ेगा और उसी तरह की शुरुआत यहाँ पर की है फ्रैंकी. बहुत ही बेहतरीन पारी खेलते हुए, लेकिन क्या बल्लू उनकी भी तारीफ करनी पड़ेगी जिन्होंने यहाँ पर पिछले ओवर में सिर्फ 6 रन दिए थे, अपनी टीम को वापसी के दरवाजे तक लाए थे. उस दरवाजे के अंदर कैसे लेके जाएंगे ये आने वाली गेंदें बताएंगे. नक्कीच नक्कीच. 11 चेंडू 38 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण अचूक व्हायला हवं होतं, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका काश्मीरा संघाने केलेत. ऑन साईडला चेंडूला बलवलं गेले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकदा वर्जित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, मात्र पुनश्च एकदा चुकीला माफी नाही. लगातारच्या 2 चेंडूंवरती येणारा हा दुसरा चौकार. 4 धावा. काय जबरदस्त खेळ साकारत असताना एकंदरीत आपण पाहिलं तर फ्रँकीच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. 41 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता चेंडू आहेत ते 10 बॉल 34चं समीकरण एकंदरीत पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये. विजयजी. 10 गेंदे और 34 रनों की जरूरत है. इसीलिए फ्रैंकी कहते हैं कि ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपनी टीम के जरूरत को देखते हैं. उस तरह की बल्लेबाजी अब तक यहाँ पर फ्रैंकी की बल्ले से देखने को मिलती भी. अब यहाँ पर देखिए सामने घना अंधेरा है, पहाड़ चिरकर रास्ता बनाना है. रास्ता तो बनाना पड़ेगा, आप बुलडोजर लगाओ, जेसीबी लगाओ, अब रास्ता बनाने का काम यहाँ पर फ्रैंकी को करना पड़ेगा क्योंकि सामना घना अंधेरा है. क्योंकि अभी भी मुकाबला दूर है, लक्ष्य काफी दूर है, लेकिन कोई भी लक्ष्य अपने साहस से बड़ा नहीं होता. यहाँ पर धारा वही है जो लड़ा नहीं है. अगली गेंद और यहां पर फिर से एक बार उठा के खेला है. गेंद हवा में जरूर है, खिलाड़ी मौजूद. ओहो, यहां पर क्या होगा? तो फ्रैंकी की इनिंग यहां पर खत्म होते भी अंतिम क्षण पर यहां पर कैच पकड़ते हुए विकेट गिरता हुआ और मधुर संगीत आता हुआ. कम ऑन डीजे.
नाही, कारण खऱ्या अर्थाने 10 चेंडू 34चं समीकरण होतं. आता समीकरण बदललं गेले. प्रत्येक चेंडूगणिक समीकरण बदलत असताना 9 बॉल आता 34ची आवश्यकता आहे आणि नवीन बॅटर स्टीवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला जॅक्सनने एक षटकार ठोकलाय, मात्र इथून षटकार चौकार खेचावे लागतील. 9 चेंडू 34 धावा या होऊ शकतायत. मी करेन हा आत्मविश्वास असणं गरजेची गोष्ट आहे आणि आत्मविश्वासासहित जर फलंदाजी झाली तर या धावा अचीव केल्या जाऊ शकतायत, यात काही शंका नाही. निश्चित शंका तो किसी में नहीं है, लेकिन खेलना आपको पड़ेगा और आप जब अच्छा खेल करोगे तो आपकी टीम को भी उसका फायदा होगा. ओ इस बार देखिए परिवर्तन करते हुए हल्के हाथों से डाली हुई गेंद यहाँ पर चकमा कर दिया. बल्लेबाज को काफी बुद्धिमानी और चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए यहाँ पर बल्लू की तारीफ करनी पड़ेगी. आज अपने टीम को वापसी किया है, क्योंकि जो दूसरा वो डाला था उसमें सिर्फ 6 रन दिए थे और अभी भी देखिए आप सिर्फ 2 चौके दिए हैं. उसके बाद वापसी करते हुए अभी भी 8 गेंदों का खेल बाकी है यहाँ पर. दिनेश जी नक्कीच काही जबरदस्त खेळ साकारला गेलाय. गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ऑन साइडला. यावेळेस स्टीव्हनच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत सनसनीत दणदणीत षटकार. 6 धावा. माझ्या प्रेमाची पुण्याई अंगी सोन्याची बोट. टीवी ऑन है, टीवी ऑन रखिए क्योंकि टाइगर अभी जिंदा है. टीवी ऑन रखिए, मैच छोड़कर मत जाइए. मैच देखिए क्योंकि ऐसे मैच बार बार देखने को नहीं मिलते. मौका सभी को नहीं आता. मौका अभी आपको आया है, मौका बल्लेबाज को आया है, मौका गेंदबाज को आया है और मौका दर्शकों को भी आया है. जबरदस्त षटकार खेचला गेला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर स्टीव्हनच्या बॅटमधून 7 चेंडू 28ची आवश्यकता आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर निश्चित स्वरूपाने सामन्यात रंगत वाढेल. मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आता चेंडू आहेत ते 6 आणि 6 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता. 6-28चं समीकरण. या तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. डीजे नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता. कारण IPL सारखा कारनामा करावा लागेल. रिंकू सिंगने ज्या पद्धतीने 6 बॉल 29ची आवश्यकता असताना त्या धावा जमवल्या होत्या, त्या पद्धतीचा काही कारनामा फलंदाज आपण पाहिलं तर जॅक्सनला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. विजयजी निश्चित उसमें दो रन है. रिंकू सिंह कलकत्ता के जो बल्लेबाज है जिन्होंने कारनामा किया था और वैसा कारनामा यहाँ पर करना पड़ेगा. युवराज सिंह जैसे बल्लेबाजी करनी पड़ेगी, हर्षल गिफ जैसे बल्लेबाजी करनी पड़ेगी, मिताली राज जैसे बल्लेबाजी करनी पड़ेगी, सर गैरी सोबर जैसे बल्लेबाजी करनी पड़ेगी. उस तरह की बल्लेबाजी करेन पॉलार्ड ने जिस तरह से बल्लेबाजी की थी उस तरह की बल्लेबाजी आप देखने को मिलनी होगी. 6 गेंदों का खेल बाकी है और 6 गेंदों में क्या होगा क्या नहीं होगा यह आने वाला समय बताएगा. समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता. आपको जो भी करना है समय पे तय करना पड़ेगा, नहीं तो समय तय करेगा आपका क्या करना है. इस बार अच्छी गेंद, दिशाहीन गेंद, मैं कहूंगा बहुत ही बुद्धिमानी और चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए. मेरिट के हिसाब से गेंदबाजी करोगे तो दिक्कतें आएगी और वो गेंद यहाँ पर देखने को मिली. जबरदस्त जो अँगल क्रिएट केलाय राऊंड द विकेटने मारा करत असताना ऑस्ट्रेमच्या बाहेर चेंडूला ठेवलं गेलं आणि तिथून मात्र जो अँगल क्रिएट झालाय सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अचूक टप्पा होता यावेळेस गोलंदाज सचिनचा. अगली गेंद फिर से एक बार ओ फुल टॉस गेंद थी. यहाँ पर सिंगल की तरफ जाएंगे, डबल की तरफ मुड़ना चाहिए लेकिन यहाँ पर सिंगल की तरफ जाएंगे. सिंगल से मुकाबला दूर जाएगा. अब 4 गेंदों का खेल बाकी है और मैच बनाने के लिए बनाने हैं 27 रन. 4 गेंदे 27 रन. अब काफी दूर होते जा रहा है क्रिकेट. यहाँ पर बल्लेबाजी करने वाले वसई कोलीवाड़ा की टीम को. लेकिन क्रिकेट में संभव को असंभव की बनाने की क्षमता रखनी चाहिए, वही क्रिकेट है. जबरदस्त अप्रतिम खेळ दोन्ही संघाने आतापर्यंत साकारला. फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला, पॅडवरती चेंडू आदळला गेलाय. तत्पर एकदा वर्जित करत असताना
इथून मात्र पराभवातला अंतर कमी केलं जाऊ शकते, कारण ज्या पद्धतीने 3 चेंडू आता 26 धावांची आवश्यकता आहे, कारण मोठे फटके सातत्याने येणं गरजेची गोष्ट होती, जी सुरुवात फ्रँकीने करून दिली होती. वैयक्तिक 40हून अधिक धावा, 41 धावा त्याच्या बॅटमधून 11 चेंडूमध्ये आल्या होत्या. त्याला 7 चांगली लाभायला हवी होती. ज्या पद्धतीने त्याची फलंदाजी बहरली गेली होती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सचिन पुनश्च एकदा सज्ज झालाय. उजव्या हाताने राऊंड द विकेट येत असताना 3 चेंडूंमध्ये 2 धावा आता खर्च केल्या. 3 चेंडू 26 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुनश्च एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. इथून 2 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. विजयाचा सुगंध एकंदरीत आपण पाहिलं तर दरवलला गेलाय. काश्मीरा बॉईज संघाच्या बाजूने जो खेळ अमीरने साकारला पहिल्या इनिंगमध्ये, तोच खेळ मात्र बल्लूने काही जबरदस्त गोलंदाजी केली आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण गोष्ट झाली ती म्हणजे एकंदरीत फ्रँकीची ती विकेट, आणि फ्रँकीची विकेट जी प्राप्त केली तिथून मात्र सामन्यावरती पकड जमवली गेली. ऑन साइडला चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. षटकाराकरिता 6 धावा. निश्चित यहाँ पर बादल होने की संभावना नहीं है, लेकिन हार के बादल जरूर मंडराते हुए इस बल्लेबाजी करने वाली टीम कहती है, क्योंकि आज भारत भी ऐसी कंट्री बनी है ना, कभी भी बारिश आ सकता है, कोई कहा नहीं जा सकता. जैसे क्रिकेट का खेल है ना, उस तरह बारिश का भी खेल होता है. यहाँ पर एक गेंद और मैच के एकदम जीत के कगार पर आ गई है. यहाँ पर 1 गेंद और 20 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए, और गेंद हवा में जरूर थी और इस मुकाबले को लगभग जीत लिया है यहाँ पर काश्मीरा 11 ने. काश्मीरा 11 की टीम यहाँ पर बहुत बड़ा जीत दर्ज करती हुई, और कुछ ही क्षणों में हम मैन ऑफ द मैच की तरफ चलेंगे. दिनेश जी हमें बताएंगे कि मैन ऑफ द मैच के कौन हो गए हकदार. तर या आपण मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराकडे वळणार आहोत. तर अमीर ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. काय जबरदस्त खेळ